ओम नमो आदेश. स्वागत आहे नाथ संप्रदाय या यूट्यूब चॅनलवरती. या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की शाबरी विद्येबद्दल जे मिसकन्सेप्शन आहे, चुकीची भावना आहे की शाबरी विद्या सहज सिद्ध होते. तर त्यामध्ये ही पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की तुम्ही लहान असता किंवा तुमच्या घरात जी कोणी लहान मुलं असतील आज या वेळेला, त्यांच्या हातामध्ये तुम्ही एखादा बॉम्ब पेटवून देऊ शकता का? तुम्हाला असं वाटतं का की तो जर पेटवलेला बॉम्ब जर लहान मुलाच्या हातात दिला तर तो त्याचा व्यवस्थित यूज करेल म्हणून? त्याच्यापासून काही धोका नाही आहे मुलाला, असं वाटू शकतं का तुम्हाला? किंवा तुम्ही असं करताल का? अर्थातच तुम्ही नाही करू शकत. का? कारण तुम्हाला माहीत आहे की लहान लेकराच्या हातामध्ये इतका मोठा डेंजरस बॉम्ब आपण देऊ शकत नाही, कारण त्यातून त्याला नुकसानच होणार आहे. तर मग प्रश्न असा येतो की ज्या लोकांनी असं बोलतात की शाबरी विद्या ही स्वयंसिद्ध आहे, त्यांना सिद्ध करण्याची गरज नाही आहे, त्या लोकांसाठी माझा एक प्रश्न आहे की तुम्ही ह्या बॉम्बच्या उदाहरणासारखं करू शकता का? नाही करू शकत. दुसरी गोष्ट की मग इतके अवतारी पुरुष जे नवनाथ आहेत, ती इतकी महान विद्या अशी उघड्यावरती सोडून जाऊ शकतात का? वैयक्तिकरित्या मला वाटतं की ते शक्य नाही आहे. शाबरी विद्या नक्कीच स्वयंसिद्ध आहे, पण त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम पायरी जी आहे ती आहे गुरु करणं. जे लोक गुरु करतील त्यांच्यासाठी ती स्वयंसिद्ध नक्कीच होईल, कारण गुरु करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही साधनारत राहता. तुम्ही तुमच्या गुरूंकडून दीक्षा घेता, शक्तिपात घेता, वेगवेगळ्या गोष्टी शिकता आणि त्यानंतर तुम्हाला कळतं की ती जी विद्या आहे ती कशी हाताळायची. आजच्या काळामध्ये बरेच सिद्धगुरू नक्कीच आहेत. तुम्ही सिद्धगुरू केला आहे का? किंवा नाथ संप्रदायामध्ये ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? ते आधी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जे लोक असं सर्रास बोलतात ना की शाबरी विद्येचा हा मंत्र जपा, तो मंत्र जपा, त्वरित फलीभूत होणार, त्वरित तुम्हाला सिद्धी होणार, रिअरली एखाद्याला होऊ शकतं. पण कमेंटमध्ये सांगा की तुम्ही नवनाथांचा कुठला शाबरी मंत्र वापरला आहे, त्याचा जप केला आहे आणि तो तुम्हाला लगेच फलीभूत झाला आहे. खूप कमी लोक कमेंटमध्ये सांगू शकतील की आम्ही हा मंत्र जपला आहे आणि आम्हाला ही फलप्राप्ती झाली आहे. खूप कमी लोक, आणि तेही तेच लोक असतील त्याच्यापैकी बरेच लोकांनी आध्यात्मिक गुरु केलेलाच असेल. नाथ संप्रदाय हा फक्त मंत्रसिद्धीसाठी नाही आहे, तर हा आत्मअनुभूतीसाठीचा योग आहे. नाथ संप्रदाय हा संपूर्ण भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेरही बऱ्याच देशांमध्ये पाहायला मिळतो. धन्यवाद. नाथ आपल्यावरती कृपा करत.